5 तारीखला या महिन्याला 5/12/2024 ला धनश्री बोला पेटकर 19 वर्षात हा मुली मिसिंग होता आणि मिसिंगच्या गुन्हे यवतमाळ शहर पोलीस स्टेशन दाखल होता। त्या तपासमध्ये त्याच्यानंतर पण आपल्याला 2-3 दिवस पूर्वी एक मृतक शव भेटला होता, ते यवतमाळ ग्रामीणच्या हद्दीमध्ये भेटला आपल्याला। त्या पूर्ण आपल्याला ते डेड बॉडी आयडेंटिफाय केले तरी ते धनश्री पेटकरच्या म्हणून आयडेंटिफाय झाला। त्याच्यानंतर आपला तपास केला होता। तपास दरम्यान हे मर्डर म्हणजे तपास आपल्याला ओळख झाल्यानंतर आपल्याला क्लिअर झालं की मर्डर झालेला आहे, पण आपल्याकडे काही क्लू नव्हता। त्याच्या सीडीआर कार्ड पूर्ण टेक्निकल जेवढं पण व्हेरिफिकेशन केला पाहिजे केली। त्याच्यानंतर आपल्याला एक संशयित नाव मिळाला होता, 2-3 लोकांचे मिळाले, पण एक संशयित आपल्याला मिळाल्यानंतर त्यांना सगळ्यांना चौकशी केली तरी संशयित त्याचं नाव आहे प्रमोद नथुजी खोदाने, यांच्या 30 वर्षाचा आहे। ते आता काबूल पण केले। ते दोघांच्या 8 महिन्यापूर्वीपासून त्यांचा वाद होता, पण 8 महिन्यापूर्वी दोघांचा एक भांडण झालंय, छोटासा ऍक्सिडेंट सारखं झालंय। तेव्हा हे मुलीने त्यांना लोकांना बोलून तिकडे मारहाण झाले, ते मुलांना आरोपीला मारहाण झालं म्हणून सांगतात ते आरोपी। आता तेव्हापासून त्यांना रागात ठेवले, म्हणजे मनात राग ठेवले की त्यांना वाटतं की केव्हा पण मला बदला घ्यायचे म्हणून। त्या दरम्यान आता पूर्ण गेल्या आठवड्यापासून 8 महिन्यापासून त्यांना कधी कधी फ्रेंडशिप सारखं केले आणि 5 तारखेला मुलीचा एक्झाम होता वाधवणी कॉलेजमध्ये, ते पैदल जायचा होता। मध्ये हे मुला आरोपी म्हणजे प्रमोद खोदाने भेटला होता। मुलीने त्यांना विचारलं की मला शाळेला सोडून टाका। ते सकाळी सोडले। ते त्याच्यानंतर ते संध्याकाळी एक्झाम जेव्हा संपतात तुम्ही या म्हटले, तेव्हा आरोपी परत त्यांच्याकडे गेले, तिला पिकअप केले। पिकअप करून ती मुलीला सांगितले की तुम्हाला घरी जायचं सोडीच्या आधी मला माझ्या शेतकडे काही रोजगार लोकांना काही पैसा वाटप करायचे, तिकडे जाऊन येऊ। ते मुली हो म्हटले, 10 मिनिटाचं काम म्हटल्यामुळे ती पण हो म्हटले आणि तिकडे वाघापूर तो डॅम सारखा आहे ते जंगलमध्ये घेऊन गेले। तिकडे पहिले तिला खाली पाडवले, त्याच्यानंतर एक पत्थर घेऊन पत्थरासोबत तिच्या डोक्यावर 3-4 वेळा मारले, त्यामुळे ती लेडी मरण पावला होता। ते पूर्ण ते आरोपीने काबूल पण केले